वेलकम टू मिनर्वा अकॅडमी. आपण बघतोय सायन्सचे 6वीचे सगळे धडे. आपण 6वी ते 10वी सगळा सिलेबस कंप्लीट करणार आहे. त्यामध्ये आपण 6वीचे धडे बघतोय आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहे तो म्हणजे धडा क्रमांक 9 जो आहे गती. आता गती या चॅप्टरमध्ये आपल्याला गतीचे प्रकार आणि चाल एवढंच बघायचं आहे. त्यामध्ये चालमध्ये पण फक्त त्याचा सूत्रच बघायचं आहे. तर आपल्याला गती बघायचं आहे. तर आता आपण सुरू करू की गती या टॉपिकला. आता गती या टॉपिकमध्ये पहिलं तर आहे की गतीची व्याख्या काय. हा चॅप्टर खूप लहान आहे, यामध्ये काही खूप कठीण काही नाही आहे. फक्त आपल्याला ओळखच दिलेली आहे की गती म्हणजे नेमकं काय आहे आणि गतीशी संबंधित कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत तेवढंच आपल्याला या चॅप्टरमध्ये आहे. त्यामुळे हा चॅप्टर लहान आहे. तर आता पहिलं आहे की गती म्हणजे काय. तर गतीची व्याख्या आहे की ठराविक वेळेत वस्तूचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन, याला वस्तूची गती म्हणतात. आता इथे शब्द काय आहे तर विस्थापन आहे. विस्थापन म्हणजे वस्तूची कुठल्या ना कुठल्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या पद्धतीमध्ये जागा बदलली पाहिजे. म्हणजे वस्तू थोडी का होईना हलली पाहिजे जागेवरती. तर वस्तूचे ठराविक वेळेत, आता ही वेळ म्हणजे काय नेमकी, ठराविक वेळ म्हणजे किती वेळ, तर त्याला तसं बंधन नाही. म्हणजे समजा आता एका सेकंदात एक वस्तू इथून इथं गेली तर त्याचा अर्थ की त्या एका सेकंदात गेली, मग ती त्याची गती झाली की एका सेकंदात तेवढं अंतर गेली. जर समजा आपण असा विचार केला की ती मायक्रो सेकंदमध्ये तेवढं अंतर गेली, तर तसं त्यामध्ये काय गतीमध्ये विस्थापन पाहिजे आहे. त्यामध्ये वेळेमध्ये वेळेचं असं बंधन नाही आहे. मग जर समजा कमी वेळेत जास्त गती असेल तर आपण त्याला जास्त गती, कमी वेळेमध्ये जास्त विस्थापन असेल तर त्याला आपण जास्त गती असं म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण आता गाडीचं स्पीड मोजतो ती म्हणजे गतीचं आहे. तर मग जर समजा कमी वेळेमध्ये गाडीने जास्त अंतर पार केलं तर आपण काय म्हणतो की जास्त स्पीडने गेलो. तर ते कमी वेळेमध्ये जर जास्त अंतर गेलं तर जास्त गती आणि जास्त वेळेमध्ये कमी अंतर गेलं तर कमी गती. तर त्यामुळे वेळेचा फक्त एवढा परिणाम पडतो. अदरवाईज असं वेळ म्हणजे किती वेळ, तर याला काही बंधन नाही आहे. कितीही वेळेत जर समजा वस्तूचं विस्थापन झालं तर त्याला आपण गतीच म्हणणार आहोत. तर आता गतीमध्ये आपल्याला 2 मुख्य प्रकार बघायचे आहेत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे रेषीय गती आणि दुसरा आहे नैक रेषीय गती. आता याच्या नावातच आहे की रेषीय गती म्हणजे काय. तर रेषीय गती म्हणजे एका सरळ रेषेवरती होणारी हालचाल. वस्तूची जर समजा हालचाल, वस्तूचं विस्थापन असं आपण बघितलं की वस्तूचं विस्थापन जर एका सरळ रेषेत झालं तर त्याला आपण रेषीय गती म्हणतो. की आता समजा आता एखादी वस्तू पडली, तर वस्तू जर समजा आता हवेतून पडली किंवा कुठूनही पडली तर ती जमिनीच्या दिशेने सरळ जाते, सरळ एका दिशेत जाते. आता ती सरळच का जाते तर ती पृथ्वीच्या केंद्राकडे खेचली जाते. म्हणजे गुरुत्वाकर्षण बल जे आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षण बल जे आहे पृथ्वीचं ते पृथ्वीच्या केंद्रातून लागतं. त्यामुळं वस्तू कुठलीही कुठं खेचली जाते तर पृथ्वीच्या केंद्राकडं. त्यामुळे ते केंद्राकडं सरळ दिशेत खेचली जाते. तर ती सरळ दिशेत खेचल्यामुळं आपण त्याला रेषीय गती असं म्हणतो. तर कुठलीही वस्तू जेव्हा पडते तर ती रेषीय गती असते. आता फक्त त्यामध्ये असं पण होऊ शकतं की जर समजा आता वस्तू जर तुलनेने हलकी असेल आणि वाऱ्यामुळे जर वस्तूची दिशा जरा थोडीशी वाकडी होऊन जर गेली तर आपण त्याला मग सरळ रेषीय गती आहे असं म्हणणार नाही. सरळ लाईनमध्ये ती नाही गेली तर त्यावेळी आपण ती रेषीय आहे म्हणणार नाही. पण जर समजा आता वारा नाही असंच गृहीत धरलं किंवा वस्तू खूपच जड आहे तर त्या परिस्थितीमध्ये जर वस्तू पृथ्वीच्या दिशेने पडली तर ती नेहमी पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने जाते. त्यामुळे ती सरळ रेषेवरतीच हालचाल असते. त्यामुळे आपण त्याला रेषीय गती म्हणतो. आता रेषीय गती झाली की एका सरळ रेषेवरती जर वस्तूची हालचाल असेल तर आपण त्याला रेषीय गती म्हणतो. मग नैक रेषीय काय, तर जी रेषीय नाही आहे म्हणजे सरळ रेषेत जर हालचाल नसेल, सरळ रेष सोडून कशीही असेल तरी आपण त्याला नैक रेषीय गती म्हणतो. तर रेषीय गती काय हे जर समजलं तर नैक रेषीय म्हणजे हे समजतं. रेषीय म्हणजे सरळ रेषेत जर हालचाल होत असेल एका सरळ रेषेत तर आपण त्याला रेषीय गती म्हणतो. आणि जी कुठली गती रेषीय नसेल ती नैक रेषीय. आता नैक रेषीयमध्ये आपल्याला 2 गती बघायच्या आहेत. नैक रेषीयचे प्रकार आहेत ते. तर पहिला आहे आंदोलित गती आणि दुसरा आहे नियतकालिक गती. आता यातलं पहिलं म्हणजे आंदोलित गती. आंदोलित गती म्हणजे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण काय आहे तर झोपाळा. तर झोपाळा किंवा आता घड्याळाचा पेंडुलम आहे तर तो ज्या गतीने फिरतो त्या गतीला आंदोलित गती म्हणतो. किंवा समजा कुठलीही वस्तू आपण अशी वरती अडकवली आणि ती जर समजा अशी फिरली, आता हे जे पेनची मुवमेंट आहे ही पण आता आंदोलित गतीच झाली. तर ही गती जी आहे की आंदोलित गती झाली म्हणजे घड्याळाचा पेंडुलम पण असाच फिरणार असतो किंवा आपला झोपाळा पण असाच फिरतो. तर
ही जी गती आहे की ही एका कुठल्या तरी पॉईंटला सुरू होईल आणि ती नंतर दुसऱ्या पॉईंटला पोहोचेल आणि त्यानंतर ते परत येईल आणि परत ही जर हालचाल सतत होत राहिली तर या गतीला आपण आंदोलित गती असं म्हणतो. जसं की घड्याळाचा पेंडुलम आहे किंवा झोपाळा आहे किंवा कुठलीही वस्तू जेव्हा अडकवून ठेवली असेल तर ती आंदोलित गती असते. आता त्याच्यानंतर नैकरेषेचा दुसरा प्रकार काय आहे तर नियतकालिक गती. आता याच्या पण नावातच आहे. नियतकालिक म्हणजे काय तर नियत म्हणजे नियमित, कालिक म्हणजे काळाने. नियमित काळाने जर एखादी गती पुन्हा रिपीट होत असेल तर त्याला आपण नियमित रिपीट होणारी म्हणून नियतकालिक गती असं म्हणतो. आणि याचं उदाहरण काय, आता याचं उदाहरण हे आहे की जेव्हा आपल्या घड्याळातला काटा आहे तो सेकंड काटा आहे. सेकंड काटा 60 सेकंदाने परत आपल्या मूळ जागी येतो. म्हणजे तो आपली एक फेरी आहे ती 60 सेकंदाने पूर्ण करतो. मग ती झाली की गती पूर्ण झाली म्हणजे आपण त्याला नियतकालिक, कारण ती 60 सेकंदात पूर्ण करते. किंवा जर समजा आता तास काटा बघितला तर तास काटा हा 24 तासात आपली एक फेरी पूर्ण करतो. तर 24 नाही 12 तासात पूर्ण करतो. तर 12 तासात जेव्हा तास काटा पूर्ण करतो स्वतःभोवती एक फेरी, तेव्हा आपण त्याला की एक फेरी पूर्ण झाली त्याची. मग ही ठराविक काळामध्ये जर समजा एक फेरी पूर्ण केली स्वतःभोवती तर आपण त्याला नियतकालिक गती असं म्हणतो. आणि याचं अजून एक खूप चांगलं उदाहरण काय आहे तर पंखा. पंख्याचं पातं जे असेल, ब्लेड असेल, तर ते आपल्या पुन्हा मूळ ठिकाणी फिरून परत येतं. तर मग आपण त्याला नियतकालिक गती असं म्हणतो. तर जेव्हा कुठली गोष्ट असेल जी ठराविक काळाने पुन्हा ती होणार असेल तर असे भरपूर उदाहरणं, म्हणजे जे स्वतःच्या अक्षाभोवती फिरणाऱ्या सगळ्याच वस्तू या नियतकालिक गतीमध्ये असतातच. म्हणजे आता पृथ्वी स्वतःभोवती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, मग 24 तासात एक फेरी पूर्ण करते, मग ती नियतकालिक गती झाली. किंवा भोवरा असेल जो स्वतःच्या ॲक्सिस भोवती अक्षाभोवती फिरतो. तर असे जेव्हा कुठल्या गोष्टी स्वतःच्या अक्षाभोवती फिरतील किंवा स्वतःच्या अक्षाभोवतीच फिरल्या पाहिजे तसं नाही, दुसऱ्या कशाच्या भोवतीही फिरतील आणि एक फेरी स्वतःची पूर्ण करतील तर त्याला आपण नियतकालिक गती असं म्हणतो. कारण ही नियमित काळाने पुन्हा रिपीट होते म्हणून याला नियतकालिक गती असं म्हणतो. तर हे झाले गतीचे दोन प्रकार, एकरेषीय गती आणि दुसरा आहे नैकरेषीय गती. एकरेषीय म्हणजे एका रेषेवरची, नैकरेषीय म्हणजे जी एक रेषा नसेल, वाकडे तिकडे वगैरे कशी पण असेल तरी ती नैकरेषीय झाली. नैकरेषेमध्ये आपण दोन प्रकार बघितले, आंदोलित गती. आंदोलित गती म्हणजे झोपाळा किंवा घड्याळाचा पेंड्युलम. आणि दुसरं असतं नियतकालिक गती, ठराविक काळाने ती गती पुन्हा रिपीट होते. आता हे झालं आपण की बघितलं की गतीचे हे दोन प्रकार बघितलेले आहेत. आणि आता पुढचा आपल्याला दोनच टॉपिक बघायचे होते यामध्ये, गती आणि दुसरा चाल. आता चालला आपण काय म्हणतो, स्पीड असं म्हणतो. आता आपण गाडीचं स्पीड असं नेहमी मोजतो आणि गाडीचं स्पीड आपण कशात मोजतो तर गाडीचं स्पीड आपण मोजतो किलोमीटर प्रति तास किंवा km पर आवर असं आपण मोजतो. तर आता किलोमीटर प्रति तास असं आपण गाडीचं स्पीड मोजतो. म्हणजे आपण 60 किलोमीटर प्रति तासच्या किंवा 40 किलोमीटर प्रति तासच्या असं कितीच्या तरी स्पीडने गेलो वगैरे असं सांगतो आपण. तर हे गाडीचं स्पीड आपण मोजतो किलोमीटर प्रति तास आणि ह्याला काय म्हणतो आपण, स्पीड. स्पीड म्हणजे काय, चाल. तर आता हे आपण मोजतो. तर आता हे किलोमीटर कशाचा एकक आहे तर किलोमीटर आहे अंतराचा एकक. त्यानंतर हे भागिले तास कशाचा एकक आहे, तास आहे वेळेचं एकक. त्यामुळं चाल बरोबर अंतर भागिले वेळ किंवा स्पीड बरोबर डिस्टन्स डिवाइड बाय टाईम असा त्याचा फॉर्म्युला होतो. तर हे त्याचं जे एकक आहे किलोमीटर प्रति तास याच्यावरूनच त्याचं सूत्र बनतं. ॲक्च्युली उलटं होतं की सूत्रावरून त्याचं एकक बनत असतं. त्यामुळं आता आपल्याला लक्षात राहताना जर समजा आपल्याला सूत्रावरून एकक लक्षात राहिलं तरी चालतं किंवा एककावरून सूत्र लक्षात राहिलं तरी चालतं. पण आता हे सूत्रावरून पण लक्षात राहणं सोपं आहे, कारण आपण नेहमी स्पीड सांगताना असंच सांगतो, किलोमीटर प्रति तास सांगतो. तर किलोमीटर प्रति तास सांगताना जर आपल्याला सूत्र बघायचं असेल तर मग ते प्रति म्हणजे भागिलेच असतं. तर किलोमीटर भागिले तास आहे. मग किलोमीटर कशाचं एकक आहे, अंतर, भागिले तास कशाचं एकक आहे, वेळेचं. त्यामुळे अंतर भागिले वेळ म्हणजे चाल आहे. तर हे आपल्या स्पीडचं सूत्र आहे किलोमीटर अंतर भागिले वेळ. आणि हे आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं आहे, चाल बरोबर अंतर भागिले वेळ हे आहे. आता हे चाल बरोबर पार केलेले अंतर भागिले अंतर पार काढण्यासाठी लागलेला वेळ. पण आता हे जर शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर चाल बरोबर अंतर भागिले वेळ हे असं लक्षात ठेवता येतं. हे सूत्रावरून
लक्षात राहिलं तरी ठीक, किंवा आपलं हे किलोमीटर प्रति तास हे आपल्याला रोजच्या वापरातलं आहे त्यावरून मग लक्षात राहिलं तरी ठीक. तर हे आपल्याला 2 गोष्टी बघायच्या होत्या या धड्यामध्ये, की आपल्याला गती बघायची होती आणि आपल्याला चाल बघायची होती, आणि हे दोन्ही भाग आपले बघून झालेले आहेत आणि हा धडा इथं संपलेला आहे. हा धडा आधीच खूप लहान आहे आणि या धड्यात फक्त आपली ओळखच होती. तर हा धडा इथं संपलेला आहे.